नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. तर नेमकी बातमी काय आहे जाणून घेऊया सविस्तर. तर मित्रांनो, इतर योजनेचा हप्ता वाढला पण संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता वाढ कधी? लाखो लाभार्थ्यांचा प्रश्न. मित्रांनो, आजचा विषय महाराष्ट्रातील लाखो निराधार, विधवा महिला आणि ज्येष्ठ लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे. गेल्या काही काळात राज्यातील विविध सामाजिक योजनांच्या आर्थिक लाभाबाबत निर्णय घेतले गेलेले आहेत. त्यामुळे आता संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी एकच प्रश्न विचारत आहेत, इतर योजनांचा लाभ वाढत असेल तर निराधार योजनेचा लाभ कधी वाढणार? हा प्रश्न केवळ सोशल मीडियावरच नाही तर विविध निराधार संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते शासनासमोर सातत्याने मांडताना आपल्याला दिसून येतात. महागाई वाढली पण हप्ता तसाच. मित्रांनो, गेल्या काही वर्षात जीवनावश्यक वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. औषधांचा खर्चही वाढलेला आहे. रेशन बाहेरील अन्नधान्य महाग झालेले आहे. वीज, प्रवास आणि आरोग्य सेवांचाही खर्च प्रचंड वाढलेला आहे. तर अशा परिस्थितीत अनेक लाभार्थ्यांचे म्हणणे आहे की सध्याचा जो काही हप्ता त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही. तर इतर योजनांमध्ये जे काही बदल झालेले आहेत त्यामुळे निराधार बांधवांच्या अपेक्षा सुद्धा वाढलेल्या आहेत. जेव्हा शासन इतर योजनांबाबत नवीन काही निर्णय घेते किंवा लाभ वाढवते तेव्हा निराधार लाभार्थ्यांनाही असे वाटते की आता आपल्या योजनेकडेही लक्ष दिले जाईल. उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना व दिव्यांग योजना या योजनांचा हप्ता वाढवण्याबाबत शासन तयारी करत असताना आपल्याला दिसून येईल. मात्र संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना व विधवा महिला पेन्शन योजना या योजनेतील लाभार्थ्यांचा हप्ता वाढवण्याच्या संदर्भात शासन कोणताही निर्णय घेताना दिसत नाही. त्यामुळे या घटकावर अनेक दिवसापासून अन्याय झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. नुकतंच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये याबाबत चर्चा केली जाईल आणि ज्याप्रमाणे दिव्यांगांना 2,500 रुपयाची वाढ दिली गेली त्याप्रमाणे निराधारांना सुद्धा वाढ दिला जाईल असे अपेक्षित होते. मात्र याबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतलेला आपल्याला दिसत नाही. आता मित्रांनो, विविध ज्या काही संघटना आहेत त्यांची नेमकी मागणी काय आहे तर ते बघूया. निराधार आणि दिव्यांग संघटनांची मागणी आहे की महागाई लक्षात घेऊन हप्त्यात वाढ करण्यात यावी. त्यांचे म्हणणे आहे की सामाजिक सुरक्षा योजना ही केवळ आर्थिक मदत नसून सन्मानाने जगण्याचा आधार आहे. साठी अनेक ठिकाणी निवेदने, आंदोलने आणि मागण्या सातत्याने जोर धरू लागल्या आहेत. या योजनेबाबत सध्या अधिकृत स्थिती काय आहे तर संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता वाढीबाबत अंतिम शासन निर्णय जाहीर झालेला नाही. म्हणून सोशल मीडियावर फिरणारे जे काही हप्ता वाढ मंजूर, उद्या पैसे जमा होणार, नक्की रक्कम निश्चित अशा पोस्टवर अधिकृत आदेशाशिवाय आता विश्वास ठेवता येणार नाही. तर मित्रांनो, आता तुमच्या मते संजय गांधी निराधार योजनेचा मासिक हप्ता नेमका किती असावा? ₹2,500, ₹3,000 की ₹4,000? तर तुमचे मत कॉमेंट्स मध्ये नक्की लिहा. आणि मित्रांनो, जोपर्यंत हप्ता वाढणार नाही तोपर्यंत आपण आपल्या चॅनलवर हा विषय सतत लावून धरणार आहोत. त्यामुळे आपल्या हप्त्यामध्ये निश्चित वाढ होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे हप्ता वाढीबाबत महत्वाची माहिती होती आणि या संदर्भात जे काही अपडेट येतील ते आपण आपल्या चॅनलवर वेळोवेळी दाखवणारच आहोत. तर मित्रांनो, अजूनपर्यंत आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.